हा का हा असं येऊ नका मी सजेस्ट कसं काय मित्रांनो, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आज आम्ही जेजुरीला चाललो आहेत आणि त्यांच्यासोबत चाललो आहेत. मला काल सांगितलं होतं 7 वाजताच्या वाटी आहे, तुला काहीतरी दाखवायचं आहे मला, तसं एक सरप्राईज आहे. आणि आज आता 8 वाजलेत तरी अजून ते इथं आले नाही आहेत. मला म्हणतात तू लेट करतो. वा कंट्रोल कंट्रोल उदय. तर बघू त्यांना किती वेळ लागतोय. तुम्ही उशिरा आलाय. तुम्ही उशिरा आला सोबत माहिती का मी किती आता होतो. साक्षी नाही आली. काय असं होऊ शकत नाही, मी बघितलंय. तुम्ही नाही हा वा अरे माझे कान चांगलेत ग, मी ऐकलं होतं. तिने तिकीट काढलंय सांगू का? बरं सरप्राईज काय ते सांगा. काय घालून आली ती? ती काय घालून आली सांग. तेच काहीतरी सरप्राईज आहे तुमचं, आम्हाला माहिती आहे. येऊ शकत नाही तिकडच्या. तेवढं आहे. बरं कुठे लपून ठेवलंय तिला? काढ ना बाहेर. बॅगेत ठेवलंय काय? हा मी बस बघून येतो. एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. बसने जायचं का? हा, वाटलंच मला. मी व्हिडिओ काढतोय. हा समोर आहे जा. अरे काय काढून आलात तुम्ही हे असलं? वा कुछ भी काही कळालं मला. हिला बघितलंच कळालं यांचं हे सरप्राईज होतं. काय माहिती. वा धडक माणसांना हान. म्हातारी माणसं दर ती बघ पोरगी. हो खो खो चिमली. तुम्ही दोघींनी स्वतःसाठी धरली. हा स्वतःसाठी जागा धरली मला. त्यांनी पण बघ की त्यासाठी धरली. मला इथं बस म्हणता कंडक्टरला विचार ना तो पाहणं काय झालं तुमची. जा पूछ क्या. काय दिसतंय वेगळं? डार्क सर्कल म्हणतो ह्यो. मी नाही. माझ्या तर एवढे नाहीत ना. काय हा मी सांगू का काय केलं तिने? इकडे बघ आयब्रो करून आली. अरे तू नाही केले? तू बी नाही केले. कसे चालल्यात खाऊन पिऊन. मरणाचं खाल्लंय आता. खाऊन पिऊन चालल्यात वरती आता.
मला एक लाव छोटस. फायनली आम्ही चालू केलेलं हे दर्शन. काय म्हणतात? एअरकट एअरकट हाय गाईज. अरे यांना माहित नाही काय काय म्हणतात अरे चला मोठ्या पण आता चल काय चाललंय तुमचं? आपल्या समोर आहे. नको उचलू. काय 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 केलं? फायनली आम्ही पोहोचलोय. काय झालं तुला? काय झालं तुला? सांग ना. काय झालं तुला? सांग ना. काय झालं तुला? आता आम्ही बाणूचा वाडा करून आलो आहे ना रे. आता आम्ही बाणूचा वाडा केलाय. आता आम्ही मासाच्या वाड्याला चाललोय. माळसा म्हणतात. माणसा काय म्हणतात? सगळे जण एकाच वाड्यात होत होते. दुसऱ्या वाड्याला काय येत नाहीये. तिकडे बघ गर्दीला नाहीये. हार ते पण आहे. पहिले आठवतच नाही. पहिलं भारी केलं इथं बसायला. थांबा इथं बसू थोड्या वेळ. थोडस काहीतरी खाऊ. अरे अरे थोडस काहीतरी खाऊ ना. अरे मला भूक लागली रे. मला भूक लागली. अरे थोडसच खाऊ. अरे थोडसच खाऊ. मला भूक लागली. थोडसच खाऊ. लय वेळ झाला चालतोय. आधी पोटोबा मग विटोबा. इकडे ये वाटतंय मी नेतो ना तुम्हाला. चला. नाही तुम्ही या इकडं. भूक लागली रे मला. पुन्हा तर नाकावलंच राग आलाय दिसतंय. त्याला लावता येत नाही रे. त्यामुळे आपण लावू. अरे 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 असं बोललं तिला राग आला बरं का. तिला राग कसं बोललं तरी येतो. कोणतरी लय शांत बसलंय. पण बरं आहे शांत बसलेलंच. बघा. हे बघा हे बघा हे बघा पोरग. हे बघा हे बघा. कितीला थर्ड इयरला आहे पोरग. कम्प्युटर इंजिनिअरिंगला पोरग. कम्प्युटर इंजिनिअरिंग थर्ड इयरला. काय खातंय? लेमन गोळ्या, मँगो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? हे तर पोरगी बारीकच आहे. हो एक खिशात ठेवती. हो चोरी चोरी करते ही पोरगी. हे दोन त्यांना दाखव. दुसरा कुणाला द्यायचं नाही ते. माणसं टिपून बसतात. तिलाच नको देऊ. माणसं टिपून बसतात. खाली पोहोचल. माणसाचं नाकावर रक्त नाही ना त्या. किती झाले आमचे? काय येईल दुसऱ्यांना बोलून. 5-5. भेटले. काकू तुला इथंच ठेवतील. झाडू पण मारायसारखं नाही. नाही तो त्या माणसाकडनं अपेक्षा घेतो. काढतो
चल ना, थोडंच राहिलंय. लय दुखताय आणि परत कसं जाणार आहे? A few moments later. आलात का नाही? कुणी येऊ नका, मी सजेस्ट करते. ए नाही यार, तुम्ही सगळ्यांनी चप्पल या. घालून या. अच्छा, एक घेऊन या सोबत वाटलं. आम्ही बिना चप्पल झाले, तुम्ही चप्पल घालून या. पण माणसाला नक्की या, फक्त बाणू करू नका जाऊ, आहे का नाही? बात तो सही है. फायनली आम्ही आलोय माणसाला. खूप चालायला लागते, खूप चालायला लागते. चप्पल घालून या, बूट घालून या, पण माणसाला नक्की या. बोला की. कसं वाटलं सांगा. काय कसं वाटतं? मला काय सांगितलंच नाही. एक्सपिरियन्स काय आहे तुम्हाला एवढे आपण लावून? माझा एक्सपिरियन्स दरवेळेस सांगत आज कसं आहे तुझं? आज बी चांगलं. कसं वाटतं? तुझ्यामुळे आज फक्त दुसरं काहीच नाही, मी चप्पल न घालता आलोय. तुझ्यामुळे माणसा केलाय मी आज पहिल्यांदा. मी तर आयुष्यात पहिल्यांदा जेवले. मी पण पहिल्यांदा आज माणसाची. हा जो दिसतोय तो आहे माळसाचा वाडा आणि त्या साईडकडे जो आहे तो आहे बाणूचा वाडा. तर बाणूच्या वाड्याकडून येताना दोन रस्ते आहेत, जो तुम्ही जे बघू शकता झूम केल्यावर. इकडून हा बाणूच्या वाड्याकडून या कमानीकडून तुम्ही पायवाटी मार्ग येऊ शकता आणि डायरेक्ट जर बाणूच्या म्हाळसाच्या वाड्याकडे यायचं असेल तर हा रस्ता आहे. त्या वाड्यामध्ये काय करतात? बाणूच्या वाड्यामध्ये फक्त आपण दर्शन करू शकतो मल्हारचं. पण ह्या जुन्या गडावर लोकसंख्या म्हणजे जास्त लोक येत नसल्यामुळं आपल्याला डायरेक्ट गाभाऱ्यात दर्शन भेटू शकतं. जर तुमची इच्छा असेल डायरेक्ट मंदिरात तुम्ही येऊ शकता, आतमध्ये डायरेक्ट. डायरेक्ट आतमध्ये. आणि बाणूच्या ह्यात काय होतं? बाणूच्या याच्यामध्ये तिथं जास्त पब्लिक crowd असल्यामुळं, जास्त आहे क्राऊड तिथं. असल्यामुळं लाईन बी जास्त असते आणि जास्त कोण म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश बी देत जास्त वेळ पण देत नाहीत. हा. लेडीजला किंवा कोणाला इथं देतात डायरेक्ट परमिशन. फायनली गाईज आम्ही आलोय पश्चिम द्वारातून. गेलतो आम्ही पश्चिम द्वारातूनच परत आलोय. फायनली गाईज बाणूचा वाडा करून आता खाली चाललोय. आणि आपल्याला हाकला होती आणि कोणतं काय हाकला आणि पडेल बरं का. हे काढ फोटो, क्लिक कर ना तिथं फोटो. हा हाय हाय. स्टोरी लावायची आणि मला मेन्शन कर. पाण्यातलं गाणं. अरे ते सकाळ ए ते गाणं टाकते, ते गाणं नाही का? ते नाही का माझं? नाही नाही नाही, माझं सोनूल, माझं सोनूल, ते टाक. माझं छकुलं छकुलं. कोणतं काय घेऊ? झालं? ऐक ना, काय झालं? काय बोलायचं? काय झालं? सांगशील का मला? नाही इथं सांगायचं. सांग, कोण काय बोलला? इथं काहीतरी बोललं. काय बोलले? काय बोलले? म्हातार पण थोडी काय झालं? ते काय बोलले नाही. तुम्ही कसं काय बोलू शकता? काय झालं? काय झालं? हा का? तुम्ही असं कसं बोलू शकता? घोड्यावर आमच्या खाली हा असं म्हणा की घोड्यावर बसू नका. घोड्यावर नाही बसत आम्ही, एवढंच विषय की घोड्याचं नाही. आम्हाला माहिती नव्हतं. ए, बरं, जाऊ, जाऊ. तू गप्प बस. चला चला. आम्ही बघतो जायचं का नाही ते. तुम्हाला गरज काय होती असं? तेवढं बोला ना, घोड्यावरच बोला ना तुम्ही. शांत बस. चल आज ऐकलं ना. चल चले. खाली गेल्यावर सांग. काय एवढं काय खायचं खात असल्यासारखं बोल. ते जी नाही बोलले शांत बसतो. तू शांत. एवढं काय ए, ग बस. अरे ते सार्वजनिक आहे, मग त्यांच्यात पोहोचलं. ते त्यांच्यात पोहोचलं. म्हातार पण फोटो काढते. नीट सांगा एकाने काय विषय झाला.
त्याचा टोन वेगळा होता बोलायचा. त्याचं म्हणणं होतं की लहान मुलाचं आहे, पण तो बोलला की म्हातारपणी. नीट सांगावं. तसं नीट बोलायची पद्धत होती. हा आला म्हणजे साहजिक आहे राग येणं. साक्षीला जास्त राग. आलाच पाहिजे रे. नाही साक्षी जरा जास्त राग येतो. कोणी पण येऊन काय पण असं कसं बोलून जाईल? आपण नाही बोललो. तो आहे की बोलायला? मी त्याला बोलली की गीता दादाला बोलली की तुम्ही असं बोलूच कसं शकता. हा मी त्याला म्हणत होतो. म्हातारपणी फोटो काढते का तुम्हाला काय करायचं हा असं असं एवढंच बोलली मी त्यांना. बरोबर बोलली तू, खरंच बरोबर बोलली. हा, पण मी त्यांना एवढंच बोलली तुम्ही तिला नीट सांगू शकत नाही. हा मी बी त्याला तेच म्हणलं, फक्त घोड्याचा विषय होता ना, तुम्ही घोड्याचं बोला ना, बाकीचं कशाला काय बोलताय. हा, असं मी तर लय भारी बोलत होतो, म्हणजे गोडीत एकदम सांगत होतं. बोलत होता, पण मला राग ही आली की मागूनच आली, ही मागून अशी आली तापली, डायरेक्ट मी शांत बसलो. म्हणलं हिला सांगू द्या, हिला बोलू द्या म्हणलं. जेव्हा तिने तुझ्याकडे मला आली ना, येतो लगेच. तर त्याला वाटलं ना आपण बोलू शकतो, पण त्या आईचा व्हिडिओ असणार. तू काय जेजुरी बस आम्ही आता जेजुरी बस बस स्टॉपवर आहेत. स्टँड बस स्टँड जेजुरी बस स्टँडवर उभा आहेत. बसलोय. जास्त नाही बोलली तू चुकतोय मी तुला सांगितलं. बरं बरं आम्ही जेजुरी बस स्टँडवर बसलोय. बस का एक बसलोय बस आम्ही. दोन बस गेले ना. आणि कधी आहे बस, कधी आहे आपली? आता आणि 25 मिनिटांनी आमची बस आहे हडपसरची. हडपसरची आहे ना, स्वारगेटची बस आहे, पण आम्ही हडपसरला उतरणार. डायरेक्ट वागून डायरेक्ट हॉस्टेल. तुम्ही हॉस्टेल का? मी हडपसरवरनं डायरेक्ट मांजरी डायरेक्ट घर माझं.